जसं आम्हाला आमच्यापर्यंत जशी माहिती आलेली आहे त्यानुसार तुमच्या लहान भावाचं लग्न झालंय पण तुमचं राहिलंय, असं का बरं? कारण की ज्यावेळेस मी कॉम्पिटेटिव्हचा एक्झाम करत होतो त्यावेळेस सगळ्या घरच्यांनी विचारलं की बाबा आता तुझं लग्नाचं वय झालं काय करायचं हे होतं. पण मी म्हणायचो नाही, मला आधी पोस्ट काढायची वगैरे. त्याच्यात वेळ गेला सगळा. मग तरी पण मी एस टी आय झाले म्हणले, घरचे म्हणले आता की बाबा आता तरी लग्न कर. मी म्हणलं नाही, माझं ध्येय PSI आहे. बरोबर. PSI झाल्यानंतर मी लग्न करीन. ते म्हणले की आता मग याचं कसं करायचं, याचं पण एज होत चालले. तर ठीक आहे म्हणलं, त्याचं करून घ्या. कारण की माझं असं होतं की अंगावर गुलाल लागल्याशिवाय हळद लावायची नाही आपल्याला. अरे बापरे. असं एक हे होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस युट्यूबवर पण बघा आणि कुठेही बघा, आमचं जे व्हिडिओ होतं ते पूर्ण महाराष्ट्रात famous आहे. व्हायरल झालेले आहेत. हो, हा, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही पण असताल की फुल धिंगाणा घातलाय आपण. हो, बरोबर. आणि मग आता लग्नाचा काय विचार आहे, मग काही लव अँगल आहे का? नाही, असं काही नाही. मग घरचे जे बघतील तीच हो, कधी करताय मग? लवकरच.